वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी. आज आहे 16 फेब्रुवारी 2024. आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीणवर आधारित राष्ट्रीय पातळीवरील संमेलन कोठे आयोजित केलं जात आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, लखनौ. उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण यावर आधारित राष्ट्रीय पातळीवरील संमेलन हे आयोजित केलं जात आहे. तर जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन यांचं हे संमेलन असणार आहे. राष्ट्रीय संमेलन आहे 16 आणि 17 फेब्रुवारी 2024 रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आयोजित केलं जात आहे. उत्तर प्रदेश या संमेलनाच्या आयोजनातील भागीदार राज्य बनलेलं आहे. जलजीवन मिशनची सुरुवात ही 15 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आली होती. सध्या 14 करोडपेक्षा अधिक ग्रामीण परिवारांना पिण्यायोग्य पाणी या योजनेच्या माध्यमातून पोहोचवलं जात आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या दुसऱ्या चरणामध्ये 5.12 लाखपेक्षा अधिक गावांना ODF प्लस घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशामध्ये पहिली लक्झरी ट्रेन ड्रीम ऑफ द डेझर्ट सुरू केली जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सौदी अरब. सौदी अरब या देशामध्ये लक्झरी ट्रेन सुरू केली जाणार आहे ड्रीम ऑफ द डेझर्ट या नावाची. तर सौदी अरबमध्ये ही ट्रेन सुरू होणार आहे, पहिली लक्झरी ट्रेन ड्रीम ऑफ द डेझर्ट. मध्य पूर्वेमधील ही अशा प्रकारची पहिलीच लक्झरी ट्रेन आहे. सौदी अरबची राजधानी रियाद येथून ही ट्रेन सुरू होणार आहे. 800 किलोमीटरपर्यंत ही ट्रेन यात्रा करणार आहे. तर सौदी अरबमध्ये ही सुरू होणार आहे. सौदी अरब, राजधानी आहे रियाद, चलन आहे सौदी रियाल आणि पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन सलमान. पुढचा प्रश्न पाहूया. दक्षिण रेल्वे विभागातील पहिले ट्रान्सवुमन तिकीट निरीक्षक कोण बनलेले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, सिंधू गणपती. दक्षिण रेल्वे विभागातील पहिली ट्रान्सवुमन तिकीट निरीक्षक ही बनलेली आहे सिंधू गणपती. तर हिची नुकताच पहिली ट्रान्सवुमन तिकीट निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे. दक्षिण रेल्वेमधील 2003मध्ये भारतीय रेल्वे सेवेमध्ये ती रुजू झाली होती आणि आता तिची तिकीट निरीक्षक या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. तिकीट निरीक्षक म्हणून डिंडीगुल या ठिकाणी तिची तिकीट निरीक्षक म्हणून नियुक्तीही झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संजय कुमार जैन यांनी कोणत्या कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापन निदेशक पदाचा पदभार स्वीकारलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, IRCTC. IRCTC या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापन निदेशक म्हणून संजय कुमार जैन यांनी नुकताच पदभार स्वीकारलेला आहे. तर IRCTC भारतीय रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस ऑफिसर असलेले संजय जैन यांनी भारतीय रेल्वेमधील IRCTC या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापन निदेशक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. संजय जैन यांनी अनेक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदे भूषवलेली आहेत. मुंबईच्या मंडळ रेल्वे प्रबंधक म्हणून त्यांनी आपल्या कार्यकालामध्ये 30,000 कर्मचाऱ्यांचे यशस्वी नेतृत्व हे केलेलं आहे. तसेच 40 लाख प्रवाशांना सेवा देणाऱ्या सर्वात मोठ्या नेटवर्कचे व्यवस्थापन देखील त्यांनी केलेलं आहे. तर IRCTC इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन याची स्थापना झालेली आहे 27 सप्टेंबर 1999मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि अध्यक्ष आता नवीन बनलेले आहेत संजय कुमार जैन. पुढचा प्रश्न पाहूया. ध्वनी आधारित अँटी ड्रोन सिस्टम कोणत्या संस्थानाने विकसित केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, IIT जम्मू. IIT जम्मूने अँटी ड्रोन सिस्टम लॉन्च केलेली आहे ध्वनी आधारित. तर IIT जम्मूने लॉन्च केलेलं आहे. IIT जम्मूचे प्रोफेसर आहेत डॉक्टर करण नथवानी यांनी या ध्वनी आधारित अँटी ड्रोन सिस्टमचे जे विकसित आहे केलेलं आहे. अशा प्रकारची ही पहिलीच प्रणाली आहे आणि या अँटी ड्रोन प्रणालीमध्ये कॅमेरा किंवा रडार यांची आवश्यकता नसणार आहे. ही प्रणाली ध्वनी संकेताच्या आधारे संचलित होणारी यंत्रणा आहे. अवैध प्रकारच्या निगराणीमध्ये ही प्रणाली फायदेशीर ठरणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी भारत मार्ट मंचाची पायाभरणी करण्यात आली? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, दुबई. दुबई या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत मार्ट मंचाची पायाभरणी ही नुकताच करण्यात आलेली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि UAEचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी भारत मार्टची पायाभरणी दुबईमध्ये केलेली आहे. दुबईमधील जेबेल अली मुक्त व्यापार क्षेत्रामध्ये हे भारत मंच जे आहे याचे भारत मार्ट याची स्थापनाही केलेली आहे. भारतातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना आपले कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी एक मंच प्रदान करणे हा या भारत मार्ट स्थापन करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. खाडीतील देश आणि आफ्रिकन देशांमध्ये आपला व्यवसाय वाढवण्यासाठी भारत मार्ट फायदेशीर ठरणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आगामी ICC T20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, रोहित शर्मा. रोहित शर्मा याची आगामी ICC T20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नुकताच घोषणाही करण्यात आलेली आहे.
तर अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तरित्या आयोजित केल्या जाणाऱ्या T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी रोहित शर्मा हाच भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. BCCIचे सचिव जय शहा यांनी याबाबत घोषणा केलेली आहे. गेल्या काही काळापासून हार्दिक पांड्या हा T20 संघाचे नेतृत्व करत होता, परंतु आता वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. T20 वर्ल्ड कप या 2 जून ते 29 जून या कालावधीमध्ये पार पडणार आहे आणि सध्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार हा रोहित शर्माच आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने वनमित्र योजना सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी हरियाणा. हरियाणा राज्य सरकारने वनमित्र ही योजना सुरू केलेली आहे. तरुणांना रोजगार देण्याच्या उद्देशाने ही वनमित्र योजना जी आहे सुरू करण्यात आलेली आहे. तर या मिशन 60,000 या योजनेचा एक हा भाग आहे वनमित्र योजना. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी चंदीगड येथून या योजनेचा शुभारंभ केलेला आहे. 1 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना झाडे लावण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. सरकारकडून प्रति खड्डा खोदण्यासाठी 20 रुपये दिले जाणार आहेत आणि 30 रुपये हे झाड लावण्यासाठी देण्यात येणार आहेत आणि त्यानंतर प्रत्येक महिना प्रति झाड सरकार 10 रुपये देणार आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये 8 रुपये प्रति झाड, त्यानंतर तिसऱ्या वर्षामध्ये 5 रुपये प्रति झाड देणार आणि चौथ्या वर्षाला 3 रुपये प्रति झाड दरमहा सरकारकडून हे दिले जाणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. उत्तर प्रदेश राज्य सरकारने आपत्ती निवारण प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए IIT रुडकी. IIT रुडकी यांच्यासोबत उत्तर प्रदेश राज्य सरकारने आपत्ती निवारण प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी करार हा केलेला आहे. तर आपत्ती येण्याअगोदर जीवितहानी कमी करण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित स्थानी पोहोचवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार आपत्ती आयुक्त कार्यालय आणि IIT रुडकी यांच्यामध्ये एक करार करण्यात आलेला आहे. या करारानुसार IIT रुडकीमधील प्रशिक्षित व्यक्ती या आपत्ती आयुक्त कार्यालयातील कर्मचारी लोकांना विशेष प्रशिक्षण हे देणार आहेत. आपत्ती निवारणासाठी आवश्यक उत्कृष्ट कौशल्य आणि तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांना दिलं जाणार आहे. तर उत्तर प्रदेश राज्य सरकार आणि रुडकी IIT रुडकी यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. तर उत्तर प्रदेश राज्याची स्थापना झालेली आहे 25 जानेवारी 1951. राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने काजीनेमू या फळाला राजकीय फळ घोषित केलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी आसाम. आसाम या राज्य सरकारने काजीनेमू या फळाला राजकीय फळ घोषित केलेलं आहे. तर अधिकृतपणे काजीनेमू आता आसामचा राजकीय फळ असणार आहे. या फळाला सायट्रस लिमोन नावाने देखील ओळखले जाते. हे फळ लिंबाची एक प्रजाती आहे. काजीनेमू या फळाला या अगोदरच 2019मध्ये भौगोलिक संकेत GI टॅग हा प्राप्त झालेला आहे. तर आसामची राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा आणि राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने स्वयं योजना सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ओडिसा. ओडिसा राज्य सरकारने स्वयं नावाची ही योजना नुकताच सुरू केलेली आहे. तर स्वयं योजना ही जी आहे या योजनेच्या माध्यमातून ओडिसामधील तरुणांना 1 लाख रुपयांपर्यंत विनाव्याज सहाय्य दिले जाणार आहे. ही स्वयं योजना 18 ते 35 वयोगटातील तरुणांसाठी सुरू करण्यात आलेली आहे आणि बेरोजगार तरुणांसाठी ही योजना असणार आहे. तरुणांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी हे बिनव्याजी कर्ज शासनाकडून देण्यात येणार आहे. विशेष वर्गातील तरुणांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 40 वर्षे इतकी असणार आहे. तर ओडिसा राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत नवीन पटनाईक आणि राज्यपाल आहेत रघुवर दास. पुढचा प्रश्न पाहूया. तामिळनाडूमधील पहिली आदिवासी महिला सिव्हिल जज कोण बनली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए व्ही श्रीपती. ही तामिळनाडूमधील पहिली आदिवासी महिला सिव्हिल जज बनलेली आहे. तर तामिळनाडूमधील आदिवासी समुदायातून येणारी व्ही श्रीपती ही ती सिव्हिल जज या पदावर नुकताच नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पदावर पोहोचणारी राज्यातील पहिली आदिवासी महिला ठरलेली आहे. तामिळनाडूमधील तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील जावादू या डोंगराळ भागातील पुलियार या गावाची ती रहिवासी आहे. 2023मध्ये 2 दिवस अगोदर प्रसूती झालेली असताना परीक्षा देण्यासाठी 200 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर प्रवास करून परीक्षा देण्यासाठी चेन्नई येथे ती पोहोचलेली होती आणि आता तिची नुकतीच सिव्हिल जज या पदावर नियुक्तीही झालेली आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसं वाटलं कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.